नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरतीसाठी आपण युट्यूबला रोज रात्री 9 वाजता लाईव्ह लेक्चर घेत आहोत मित्रांनो। ओके, फक्त तलाठी भरतीसाठीच नाही तर बाकीच्या जेवढ्या पण सरळ सेवा एक्झाम येणार आहेत तर त्या सगळ्या एक्झामसाठी मित्रांनो ही लाईव्ह लेक्चर सिरीज तुम्हाला काय महत्वाची ठरणार आहे मित्रांनो। फक्त आणि फक्त काय करायचंय, व्यवस्थित बघायचंय, नोट्स काढायचे आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय मित्रांनो। तर मित्रांनो, या चॅनलला तुम्ही फक्त काय करून ठेवायचंय, सबस्क्राईब करून ठेवायचंय। लेक्चर आवडल्यानंतर लाईक करायला लाजायचं नाहीये, कमेंट करायला लाजायचं नाहीये। मला कमेंट कुठली आवडते, लय भारी कमेंट आवडते तर लय भारी कमेंट करायला विसरायचं नाहीये। आणि आपल्या मित्रांनो टेलिग्राम ग्रुप देखील आहे टिक्कर मराठी, तर त्या टेलिग्राम ग्रुपला देखील तुम्ही काय करायचंय, जॉईन होऊन जायचंय, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मित्रांनो भेटत जातील। ओके, तर बघा आज मित्रांनो आजचा जो आपण आपला टॉपिक आहे तो कोणता आहे, अंतर, वेळ, वेग। ओके, टाइम, स्पीड, डिस्टन्स। तर याच्यावरती मित्रांनो आपण आजचं लेक्चर घेणार आहोत। तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण बेसिक बघूया, या टॉपिक मध्ये काय काय आपल्याला लागणार आहे मित्रांनो। ओके, तर सुरू करूया। बघा काय, अंतर, वेळ आणि वेग। सगळ्यात आधी मित्रांनो आपल्याला काय, हा स्पीडचा जो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे तो लागतो मित्रांनो। स्पीड इज इक्वल टू काय रे, डिस्टन्स अपॉन टाइम। स्पीड इज इक्वल टू काय मित्रांनो, डिस्टन्स अपॉन टाइम। ओके, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम। स्पीडला मराठीत काय म्हणतो मित्रांनो, वेग म्हणतो। काय म्हणतो, वेग। डिस्टन्सला मराठीत काय म्हणतो मित्रांनो, अंतर म्हणतो। काय म्हणतो, अंतर। आणि टाइमला इंग्लिश मध्ये काय म्हणतो, मराठीत काय म्हणतो, वेळ। ओके, तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हे आपण आधीपासून मित्रांनो बघत आलोय। आता मित्रांनो इथे स्पीडचं जे युनिट असतं ते काय असतं मित्रांनो, एकतर किलोमीटर पर हवर असतं किंवा मीटर पर सेकंद असतं मित्रांनो। काय, जे स्पीडचं युनिट असतं मित्रांनो, एकतर ते किलोमीटर पर हवर असतं किंवा मीटर पर सेकंद असतं। आता इथे मित्रांनो बघा पहिला आपण क्वेश्चन बघूया। बघा पहिला क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मित्रांनो, चला सोडवूया। पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, 36 किलोमीटर पर हवर म्हणजे किती मीटर पर सेकंद मित्रांनो। काय दिलेलं आहे बघा, स्पीडच दिलेला आपल्याला, तो किलोमीटर पर हवरचं कशात कन्वर्ट करायचंय मित्रांनो, मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचंय। आता लक्षात ठेवा मित्रांनो, आता स्पीडला किलोमीटर पर हवरचं जेव्हा मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर लक्षात ठेवा मित्रांनो, कशाने मल्टिप्लाय करतो मित्रांनो, बघा जेव्हा किलोमीटर पर हवरचं मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मित्रांनो कशाने मल्टिप्लाय करायचं, 5/18 ने। कशाने मल्टिप्लाय करायचं, 5/18 ने। काय सांगितलं मी, किलोमीटर पर हवरचं मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करताना कशाने मल्टिप्लाय करायचं, 5/18 ने। कसं येतं ते बघा, 1 किलोमीटर म्हणजे किती रे, 1000 मीटर, बरोबर आहे। आणि 1 हवर म्हणजे किती सेकंद, 3600 सेकंद, बरोबर आहे का। आता हे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, दोनाने डिवाइड केल्यानंतर काय रे, 2×5 = 10, 2×18 = 36 म्हणजेच काय, 5/18। लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा आपल्याला किलोमीटर पर हवरचं मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कशाने मल्टिप्लाय करावं लागतं, 5/18 ने। लक्षात ठेवा। आणि मीटर पर सेकंदचं जेव्हा किलोमीटर पर हवर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याचं उलट घ्यायचं मित्रांनो। काय घ्यायचं, उलट, म्हणजेच काय रे, 18/5 ने मल्टिप्लाय करायचं। बघा कसं लक्षात ठेवायचं, किलोमीटरचं मीटर मध्ये म्हणजे छोटी व्हॅल्यू होते म्हणून वरती छोटा नंबर, आणि मीटरचं किलोमीटर मध्ये मोठी व्हॅल्यू होते म्हणून वरती मोठा नंबर। तर या दोन गोष्टी आपल्याला इथे मित्रांनो लक्षात ठेवायचंय। मग आता इथे मित्रांनो बघा काय सांगितलंय रे, 36 किलोमीटर पर हवर म्हणजे किती, मीटर पर सेकंद। मग आता इथे मित्रांनो बघा 36 किलोमीटर पर हवरचं कशात कन्वर्ट करायचंय, मीटर पर सेकंद मध्ये। म्हणजे जेव्हा
किलोमीटर पर हवरचं मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करतो तर कशाने मल्टिप्लाय करायचं 5/18 ने. चला 18 × 18 18 × 2 = 36 तर काय येईल रे याचं 2×5 = 10 तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो 10 मीटर पर सेकंद. समजलंय काय डाऊट कळालं जायचं पुढे मित्रांनो बघा पुढचा क्वेश्चन काय 90 किलोमीटर पर आवर म्हणजे किती मीटर पर सेकंद चला सांगा मग किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करताना कशाने मल्टिप्लाय करतो रे 5/18 ने कशाने मल्टिप्लाय करतो 5/18 ने मग काय येईल मित्रांनो बघा 18 × 1 = 18 18 × 5 किती रे 90 5 × 5 किती 25 तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो 25 मीटर पर सेकंद ऑप्शन नंबर फर्स्ट याचा आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. समजलंय सगळ्यांना जायचं पुढे एकदम सोपं आहे मित्रांनो बघा पुढचा क्वेश्चन काय आगगाडीचा 20 मीटर पर सेकंद मध्ये असल्यास तिचा ताशी वेग म्हणजे आता मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर हवर कन्वर्ट करायचंय मित्रांनो बघा ताशी म्हणजे काय रे हवर स्पीड किलोमीटर पर हवर आपल्याला कन्वर्ट करायचंय बघा ऑप्शन किलोमीटर पर हवर आहे जेव्हा मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर हवर कन्वर्ट करतो तर कशाने मल्टिप्लाय करतो रे 18/5 सांगितलं ना मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर हवर कन्वर्ट करायचं असेल तर मित्रांनो कशाने मल्टिप्लाय करायचं 18/5 ने चला काय येईल 5 × 1 = 5 5 × 4 = 20 18 × 4 किती रे 72 किलोमीटर पर हवर तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4. समजलंय सगळ्यांना आवडतंय सगळ्यांना जर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करायला विसरायचं नाहीये कमेंट करायला विसरायचं नाहीये चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये चला जायचं पुढे सेम मित्रांनो बघा ताशी वेग विचारलाय ओके ताशी वेग म्हणजे बघा ऑप्शन किलोमीटर पर हवर दिसत आहे काय रे स्पीड विचारलाय स्पीडचा फॉर्म्युला काय डिस्टन्स अपॉन टाइम डिस्टन्स किती दिलेलं आहे रे 88 आणि टाइम काय दिलेला आहे 8 हे बघा मित्रांनो डिस्टन्स मीटर मध्ये आणि टाइम कशात आहे सेकंद मध्ये हे कशात येणार आहे मीटर पर सेकंद मध्ये येणार आहे 8 डिवाइड केल्यानंतर किती येईल मित्रांनो 11 पण हे मीटर पर सेकंद मध्ये झालं मित्रांनो आपल्याला कशात आहे किलोमीटर पर हवर पाहिजे मित्रांनो मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर हवर कन्वर्ट करताना कशाने मल्टिप्लाय करतो रे 18/5 ने बरोबर आहे मित्रांनो काय केलं आपण मीटर पर सेकंदचं कशात कन्वर्ट केलं किलोमीटर पर हवर आणि जेव्हा मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर हवर कन्वर्ट करतो तेव्हा कशाने मल्टिप्लाय करतो 18/5 ने तर काय येईल चला 18 × 11 किती येईल रे 198 198/5 तर चला करा डिवाइड करा 5 त्रिक किती मित्रांनो 15 5 त्रिक किती 15 किती उरले 19 मधून 15 गेले किती उरले 4 4वर 8 किती रे 48 5 9 45 48 मधून 45 गेले किती उरले 3 उरले आता पुढे काही संख्या आहे का नाही मग आपण पॉइंट देतो 3वर 0 ठेवतो 30 तयार झाला 5 × 30 तर याचा आन्सर काय येणार आहे 39.6 किलोमीटर पर हवर काही डाऊट मित्रांनो चला समजलंय सगळ्यांना काय रे मीटर पर सेकंदचं कशात कन्वर्ट केलं किलोमीटर पर हवर या दोन गोष्टी आपल्याला काय मित्र लागणार आहे किलोमीटर पर हवरचं जेव्हा मीटर पर सेकंद कन्वर्ट करायचं असेल तेव्हा 5/18 ने मल्टिप्लाय करायचं आणि मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर हवर कन्वर्ट करायचं असेल तेव्हा 18/5 ने जायचं पुढे चला पुढचा क्वेश्चन काय मित्रांनो बघा एक आगगाडीचा वेग काय रे गाडीचा वेग स्पीड दिलेला आहे बघा स्पीड 45 किलोमीटर प्रति तास म्हणजे किलोमीटर पर आवर दिलेला आहे स्पीड किती दिलेला आहे मित्रांनो 45 किलोमीटर पर आवर ओके तर ती आगगाडी 6 सेकंदात किती अंतर पार पडेल टाइम किती दिलेला आहे रे 6 सेकंद दिलेला आहे ओके क्लिअर आणि आपल्याला डिस्टन्स विचारलंय अंतर म्हणजे डिस्टन्स विचारलंय बरोबर आहे तर स्पीडचा फॉर्म्युला काय मित्रांनो डिस्टन्स अपॉन टाइम ओके आता स्पीड किती दिलेला आहे मित्रांनो 45 किती दिलेला आहे 45 डिस्टन्स काढायचं आणि टाइम किती रे 6 आता मित्रांनो डिस्टन्स बघा ऑप्शन कशात आहे मीटर मध्ये आणि टाइम कशात आहे सेकंद मध्ये डिस्टन्स आपल्याला मीटर मध्ये विचारलेलं आहे टाइम सेकंद मध्ये मग आता लक्षात ठेवा मित्रांनो जर इकडं मीटर पर सेकंद असेल तर इकडं पण काय पाहिजे रे मीटर पर सेकंद मध्ये इक्वल टू ना इक्वल टू चा अर्थ काय होतो
जे इकडं असेल तेच इकडं पाहिजे, बरोबर आहे ना. जर इकडं मीटर पर सेकंद असेल तर इकडं पण मीटर पर सेकंद पाहिजे. मग हे किलोमीटर पर हवर आहे. किलोमीटर पर हवरचं जेव्हा मीटर पर सेकंद कन्वर्ट करतो तेव्हा कशाने मल्टिप्लाय करतो बोला? 5/18 ने. कशाने रे? 5/18 ने. लक्षात ठेवा मित्रांनो. जर आपल्याला इथं मीटर मध्ये असेल, ओके, डिस्टन्स विचारलेलं आहे ना मीटर मध्ये आणि टाइम सेकंद मध्ये, इकडे जर मीटर पर सेकंद असेल तर इकडे पण काय पाहिजे रे? मीटर पर सेकंद. मग हे किलोमीटर पर आवरचं कशात कन्वर्ट करावं लागेल? मीटर पर सेकंद. ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या मित्रांनो. इथं बघा, या सुरुवातीलाच मी लिहून देतो. ओके, बघा, हे मी सुरुवातीलाच सांगितले किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आवर. पण बरेच मुलं म्हणतात सर बघा, कुठली गोष्ट मीटर मध्ये विचारतील किंवा कुठली गोष्ट सेकंदात. आता इथे मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला डिस्टन्स विचारतात मित्रांनो तर ते मीटर मध्ये विचारतात. कशात विचारतात? मीटर मध्ये. ऑप्शन वरून कळून जातं तुम्हाला. टाइम जो विचारतात तो देखील सेकंद मध्ये विचारतात. ओके, आणि जेव्हा स्पीड विचारतात तो तेव्हा किलोमीटर पर हवर मध्ये विचारतात. लक्षात ठेवा, ऑप्शन वरून कळून जातं. आता इथे मित्रांनो, जसं आपण आता क्वेश्चन मध्ये बघितलं ना, समजा इकडे जर तुम्हाला डिस्टन्स विचारलाय किंवा टाइम विचारलाय, तर तुम्हाला टाइम विचारलाय समजा सेकंदात विचारलाय. आपल्याला स्पीड जर हा किलोमीटर पर आवर असेल तर स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम ना. मित्रांनो जर समजा तुम्हाला आता जसं क्वेश्चन मध्ये डिस्टन्स विचारलंय, डिस्टन्स कशात विचारलंय तुम्हाला? मीटर मध्ये. टाइम सेकंदात दिलेला आहे. हे जर मीटर पर सेकंद असेल तर इकडे पण काय करावं लागेल? मीटर पर सेकंड कन्वर्ट करावं लागेल. हे तुम्हाला किलोमीटर पर हवर मध्ये दिलेलं असेल. मग किलोमीटर पर हवरचं जेव्हा मीटर पर सेकंड कन्वर्ट करायचं असेल तर सुरुवातीलाच लिहून दिलं काय रे? काय लिहून दिलं? किलोमीटर पर हवरचं जेव्हा मीटर पर सेकंड कन्वर्ट करायचं असेल तेव्हा कशाने मल्टिप्लाय करतो? 5/18 ने. लक्षात ठेवा, कशाने? 5/18 ने. कळालं? आणि जेव्हा मित्रांनो तुम्हाला स्पीड काढायला लावतात तेव्हा ह्या दोन गोष्टी दिलेल्या असतात आणि या तुमच्या मीटर पर सेकंद मध्ये असतात आणि तुम्हाला स्पीड किलोमीटर पर हवर मध्ये विचारतात. जेव्हा मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर हवर कन्वर्ट करायचं असेल तेव्हा कशाने मल्टिप्लाय करायचं मित्रांनो? 18/5 ने. या दोन गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. जसं विचारलं तसं ते काढायचं. मीटर पर सेकंड विचारलं तर मीटर पर सेकंड, किलोमीटर पर आवर विचारलं तर किलोमीटर पर आवर. आता इथे आपल्याला डिस्टन्स काढायचं होतं. डिस्टन्स कशात होतं रे? मीटर मध्ये होतं. कशात होतं? मीटर मध्ये. ओके, आणि टाइम सेकंदात ऑलरेडी दिलेला होता आणि स्पीड किलोमीटर पर आवर होतं. इकडे जर मीटर मध्ये विचारलेलं आहे तर स्पीडला पण मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल ना, बरोबर आहे. मग हे किलोमीटर पर आवरचं कशात कन्वर्ट केलं रे? मीटर पर सेकंद. मग मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कशाने मल्टिप्लाय केलं? 5/18 ने. एकदम डिटेल मध्ये सांगितलंय मित्रांनो. राहील लक्षात? चला भाग द्या. आता इथे 18 ने डायरेक्ट भाग जातोय का? नाही. 9ने. 9 दुने 18, 9 पाचा 45. तर काय उरलं रे? 5 गुणिला 5 25 अपॉन 2 इज इक्वल टू डी अपॉन 6. तर मित्रांनो असं बघा, मध्ये इक्वल टू असेल तर सरळ सरळ भाग देऊ शकतो. बे एक बे बेत्रिक 6. हा 3 भागीला इकडे त्यांना काय होईल? गुणिला 25 गुणिला 3 किती रे? 75 मीटर. तर याचा आन्सर काय येणार आहे? 75 मीटर. ऑप्शन नंबर फर्स्ट. काही डाऊट? समजलंय सगळ्यांना? चला जायचं पुढे. सोपं होतं मित्रांनो, एकदम सोपं होतं. बघा पुढचं सेम क्वेश्चन मित्रांनो. आता इथं अंतर डिस्टन्स विचारलंय सेम. काय रे? स्पीड दिलेला आहे मित्रांनो. काय रे? स्पीड. स्पीड किती आहे? 72 किलोमीटर पर हवर. ओके, 72 किलोमीटर पर हवर. टाइम दिलेला आहे 18 सेकंद. टाइम किती दिलेला आहे? 18 सेकंद. आणि आपल्याला डिस्टन्स विचारलंय. ओके, मग सेम फॉर्म्युला मित्रांनो. स्पीड इज इक्वल टू काय रे? डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, आता हे मीटर मध्ये तर स्पीडला कशात कन्वर्ट करून घ्या? मीटर पर सेकंद. किलोमीटर पर हवरचं मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करताना कशाने मल्टिप्लाय करतो? 5/18 ने. हे विसरायचं नाही, हे सुरुवातीलाच करून घ्यायचं वाटतं. डिस्टन्स काढायचं. टाइम काय रे? 18 सेकंद. 18 काय होऊन जाईल? कॅन्सल. तर डिस्टन्स इज इक्वल टू 72 गुणिला 5 किती येणार आहे? याचा आन्सर 360 मीटर. तर याचा आन्सर काय आलं मित्रांनो? 360 मीटर. एकदम सोपं आहे मित्रांनो. एकदम काय आहे? सोपं आहे. आवडत असेल तर लाईक करायला विसरायचं नाहीये. कमेंट करायला विसरायचं नाहीये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आता मित्रांनो पुढचा पार्ट आपल्याला असा विचारतात बघा. आता याच्यासाठी दोन गोष्टी मित्रांनो लिहून देतो बघा.
काय त्या दोन गोष्टी बघा. काय रे, लिहून घ्या हे. जेव्हा काय रे, जेव्हा एखादी रेल्वे काय रे, जेव्हा एखादी रेल्वे काय रे, एखाद्या झाडाला काय, एखाद्या झाडाला किंवा एखादी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला किंवा एखाद्या खांबाला ओलांडत असेल, काय ओलांडत असेल, तेव्हा अंतर घेताना काय रे, ओलांडत असेल तेव्हा अंतर घेताना काय रे, तेव्हा अंतर घेताना अंतर घेताना रेल्वेची लांबी घ्यावी. तेव्हा अंतर घेताना काय रे, रेल्वेची लांबी घ्यावी. ओके, इक्वेशन मध्ये व्यवस्थित समजेल. दुसरा पॉइंट मित्रांनो, जेव्हा एखादी रेल्वे काय रे, जेव्हा एखादी रेल्वे एखादा प्लॅटफॉर्म असेल काय रे, एखादा प्लॅटफॉर्म असेल किंवा ब्रिज असेल, ओके, किंवा बोगदा असेल किंवा दुसरी रेल्वे असेल काय, किंवा दुसरी रेल्वे असेल, यांना ओलांडत असेल काय रे, यांना ओलांडत असेल, ओलांडत असेल, तेव्हा तेव्हा ओलांडत असेल तेव्हा अंतर घेताना काय रे, तेव्हा अंतर घेताना अंतर घेताना अंतर घेताना काय रे, रेल्वेची लांबी प्लस ऑब्जेक्ट लांबी घ्यावी. रेल्वे लांबी प्लस ऑब्जेक्ट लांबी घ्यावी. ओके, ही रेल्वे लांबी आहे, रेल्वेची लांबी प्लस ऑब्जेक्ट लांबी घ्यावी. आता दोघांमध्ये फरक काय मित्रांनो बघा. जेव्हा एखादी रेल्वे काय रे, झाडाला ओलांडत असेल किंवा व्यक्तीला ओलांडत असेल, तेव्हा किंवा एखाद्या खांब्याला, खांबा म्हणजेच काय रे, सिग्नल, सिग्नल खांब्यावरती असतो ना, यांना ओलांडत असेल, तेव्हा अंतर घेताना काय रे, रेल्वेची लांबी घ्यावी. म्हणजे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स म्हणजेच काय, अंतर. अंतर घेताना रेल्वेची लांबी. कारण का रे, लांबी ही रेल्वेची लांबी लांबी ही मीटर मध्ये असते ना, आणि डिस्टन्स देखील मीटर मध्ये असतं. म्हणून अंतर घेताना रेल्वेची लांबी घ्यावी. पण जेव्हा एखादी रेल्वे प्लॅटफॉर्मला ओलांडत असेल किंवा एखादी बोगदा असेल किंवा ब्रिज असेल किंवा दुसऱ्या रेल्वेला ओलांडत असेल, तेव्हा अंतर घेताना रेल्वेची लांबी तर घ्यायचीच आहे, प्लस जे क्वेश्चन ऑब्जेक्ट म्हणजे काय रे, जर क्वेश्चन मध्ये प्लॅटफॉर्म असेल तर प्लॅटफॉर्मची लांबी त्या रेल्वेच्या लांबीत ऍड करा. दुसरी रेल्वे असेल तर दुसऱ्या रेल्वेची लांबी त्या रेल्वेच्या लांबीत ऍड करा. बोगदा असेल तर त्या बोगद्याची लांबी त्या रेल्वेच्या लांबीमध्ये ऍड करा. तर मित्रांनो, दोघांची लांबी इथं काय करायचंय, ऍड करून घ्यायची. मित्रांनो समजलं. कारण का मित्रांनो, यांना लांबी असते आणि यांची लांबी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली असते, पण यांच्यात काही दिलेली असेल तर यांना लांबी नसते, म्हणून ती क्वेश्चन मध्ये दिलेली नसते. दोघांमधला फरक कळाला. चला मग आपण क्वेश्चन सोडूया, क्वेश्चन मध्ये अजून समजेल. बघा मग मित्रांनो, इथं हा क्वेश्चन काय आता काय सांगितलंय बघा. काय 300 मीटर लांबीची रेल्वे ताशी 54 किलोमीटर वेगाने जाते, तर ती गाडी एका खांब्यास किती वेळात ओलांडते? कोणत्या टाईपचा क्वेश्चन आहे मला सांगा? पहिल्या टाईपचा. कोणत्या टाईपचा क्वेश्चन आहे? पहिल्या टाईपचा. मग सेम मित्रांनो आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. स्पीड इज इक्वल टू काय रे, डिस्टन्स अपॉन टाइम. काय रे, डिस्टन्स, रेल्वेची लांबी. इथे डिस्टन्स घेताना पहिला टाईप आहे ना, डिस्टन्स घेताना आपण काय घेतो, रेल्वेची लांबी घेतो. रेल्वेची लांबी किती दिलेली, 300. किती दिलेली, 300. टाइम काढायचा आहे. स्पीड किती दिलेला आहे रे, 54 किलोमीटर पर आवर. आता हे मित्रांनो मीटर आहे आणि टाइम पण कशात आहे, सेकंद मध्ये. टाइम पण कशात आहे मित्रांनो, सेकंद मध्ये. ओके, जेव्हा मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करतो, मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करतो, तर मित्रांनो इकडं सेकंद मध्ये विचारलंय ना, आणि ही मीटर मध्ये. मग जर इकडं मीटर पर सेकंद मध्ये असेल तर हे किलोमीटर पर आवरचं आपल्याला कशात कन्वर्ट करायचंय, मीटर पर सेकंद मध्ये. कशात कन्वर्ट करायचंय, मीटर पर सेकंद मध्ये. कारण मित्रांनो हे बघा, डिस्टन्स कशात आहे, मीटर मध्ये, आणि टाइम कशात विचारलाय, सेकंद मध्ये. मग इकडे जर
मीटर पर सेकंद असेल तर हा पण मीटर पर सेकंद मध्ये पाहिजे ना मित्रांनो. जेव्हा किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा कशाने मल्टिप्लाय करतो 5/18 ने. कशाने करतो 5/18 ने. राहील लक्षात. ओके कळालं. हे 5/18 ने का केलं रे? कारण आपल्याला हे मीटर पर सेकंद होतं तर इकडे पण काय पाहिजे मीटर पर सेकंद ना. मग किलोमीटर पर हवरचं जेव्हा मीटर पर सेकंद कन्वर्ट करतो तेव्हा कशाने मल्टिप्लाय करतो 5/18 ने. कशाने 5/18 ने. तर काय येईल 18 एक 18 18 त्रिक 54. काय उरलं 3 × 5 किती रे 15. 15 इज इक्वल टू 300/t. मित्रांनो टी ची व्हॅल्यू काढायची तर हा 15 इकडे त्यांना डिवाइड होईल इथलं इथं कट केलं तरी चालेल किंवा असं केलं तरी चालेल. 300/15 तर 15 दुनी 30 पुढचा शून्य जसे तसा. तर किती येईल रे याचा आन्सर 20 सेकंद. किती येईल 20 सेकंद. मित्रांनो इथं फक्त युनिट कन्व्हर्जन करताना विसरू नका. जायचं पुढे सोपं आहे एकदम. काय आहे सोपं आहे. जायचं पुढे नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन काय मित्रांनो बघा. काय सेम मित्रांनो बघा. काय रे एका व्यक्तीस ओलांडते पहिल्या पॉइंट वरती. कशावरती पहिल्या पॉइंट वरती. मित्रांनो आता इथे बघा काय रे सेम फॉर्म्युला स्पीड इज इक्वल टू काय डिस्टन्स अपॉन टाइम. ओके सेम स्पीड किती दिलेलं आहे 126 किलोमीटर पर आवर आहे. किलोमीटर पर आवरचं मित्रांनो पहिलं काम काय करायचं मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. ऑप्शन मीटर मध्ये किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद कन्वर्ट करून घ्यायचं. डिस्टन्स विचारलंय रेल्वेची लांबी विचारली ना म्हणजे डिस्टन्स विचारलंय. टाइम किती दिलेला आहे रे 8 सेकंद. येईल असं बोला. 18 ने भाग दिला 18 एक 18 18 साते 126. काय उरलं रे 7 × 5 35 इज इक्वल टू d/8. 8 इकडे येताना काय होईल मल्टिप्लाय होईल. तर 35 × 8 केलं तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो बोला. 8×5 = 40. 8च्या 4 8 त्रिक 24 आणि 4 28. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो 280 मीटर. काय येणार आहे 280 मीटर. ऑप्शन नंबर फर्स्ट. काही डाऊट समजलंय एकदम काय मित्रांनो सोपं आहे. जायचं पुढे. समजलंय सगळ्यांना. जर समजलं असेल तर मित्रांनो याचा आन्सर मित्रांनो तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचं आहे. तर तुम्हाला मी का क्वेश्चन देतोय तुम्हाला किती समजलंय ते मला चेक करायचंय आणि प्रत्येकाने आन्सर द्यायचंय. जर तुम्ही इथे क्वेश्चन सोडवला इथे सोडवण्याची डेअरिंग केली तरच तुम्हाला एक्झाम मध्ये मित्रांनो सोडवता येणार आहे. म्हणून प्रत्येकाने मित्रांनो ह्या क्वेश्चनचा आन्सर व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय. देणार मग चला. आवडत असेल तर सगळ्यांनी लाईक करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय. कमेंट पण करायची रे. ओके बघा आता हा दुसऱ्या टाईप वरती बोगदा ना. बोगदा म्हणजे दुसऱ्या टाईप वरती. इथे अंतर घेताना काय रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी. तर आता इथं बोगद्याची लांबी विचारली काय रे स्पीड. सेम फॉर्म्युला स्पीड इज इक्वल टू काय डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड किती दिलेली आहे 80. किलोमीटर पर आवरचं काय मीटर पर सेकंड कन्वर्ट करायला विसरू नका. आता इथं डिस्टन्स अंतर विचारलंय. दुसऱ्या पॉइंटचा क्वेश्चन आहे ना. बोगद्याला ओलांडते. जेव्हा बोगद्याला ओलांडते तेव्हा अंतर घेताना काय रे रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी घेतो. रेल्वेची लांबी किती दिलेली 260 प्लस बोगद्याची लांबी दिलेली का ती काढायची म्हणून काय घेतलं एक्स घेतलं. काय घेतलं एक्स अपॉन टाइम. टाइम किती रे 45. किती 45. काही डाऊट सोपं आहे. समजलं. दुसऱ्या पॉइंट वरती क्वेश्चन होता. बघा मित्रांनो स्पीड किलोमीटर पर हवर मध्ये होता त्याला मीटर पर सेकंद कन्वर्ट करून घेतलं. अंतर घेताना इथं काय रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी घेणार. बोगद्याची लांबी विचारली म्हणून त्याला एक्स घेतलं अपॉन टाइम. कळालं. चला इथं 9ने भाग जातोय 9 दुने 18 9 5 45. या 2ने 80 ला भाग दिला बे एक बे बे चौक 8 पुढचा शून्य जसं तसा. काय उरलं रे 40 × 5 किती 200 इज इक्वल टू 260 अधिक एक्स अपॉन 5. हा भागीला 5 इकडे येताना काय होईल मित्रांनो गुणीला. फक्त आता हे बेसिक आलं पाहिजे. 200 × 5 किती रे 1000 इज इक्वल टू 260 अधिक एक्स. इथे मित्रांनो हा 260 इकडे येताना काय होईल मायनस. 1000 मधून 260 गेले तर किती उरले रे 740. किती उरले 740. एक्स म्हणजेच काय होतं बोगद्याची लांबी. तर बोगद्याची लांबी किती आली इथं 740. ऑप्शन नंबर फर्स्ट. सोपं आहे मित्रांनो एकदम काय आहे सोपं आहे. सोपं आहे का बोला. अवघड आहे का रे काही.
अजिबात अवघड नाही. सेम मित्रांनो बघा स्पीड किती दिलेला आहे. चला आता सोडवायचं फास्ट. 54 किलोमीटर पर आवर मीटर पर सेकंद कन्वर्ट करून घ्या. रेल्वेची लांबी किती दिलेली रे 340. नाही बोगद्याची लांबी दिलेली आणि रेल्वेची लांबी विचारली. रेल्वेच्या लांबीला आपण एक्स घेऊया. ओके अपॉन टाइम किती रे 36. मागच्या सारखा क्वेश्चन आहे. चला सोडवा. 18 1 18 18 3 54. 3 गुणीला 5 किती रे 15. हा भागीला 36 इकडे येताना काय होईल गुणीला इज इक्वल टू 340 अधिक एक्स. करा गुणाकार करा किती 15 सक 90. चला 9 15 3 45 9 54 540 अधिक 340 इकडे येताना काय होईल वजा. तर 540 मधून 340 गेले तर किती उरतील रे 200. तर रेल्वेची लांबी किती आली इथं 200 मीटर. किती आली 200 मीटर. ऑप्शन नंबर. समजलंय काही डाऊट. जायचं पुढे. पुढचा क्वेश्चन सेम आहे मित्रांनो. आता हे तुम्ही आन्सर द्यायचंय. देणार व्हिडिओच्या कमेंटमध्ये याचा आन्सर काय येईल. मागच्या व्हिडिओचं तुम्ही बाकीच्यांनी दिलेलं आहे. ज्यांनी दिलेलं आहे त्यांचा राईट आहे त्यांना एकदम व्हेरी गुड. ज्यांनी दिलेलं नसेल त्यांनी या लेक्चरचं तरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये आन्सर द्यायचंय. नसतं व्हिडिओ बघून उपयोग नाही. ओके समजलंय मित्रांनो. आतापर्यंत आपण जवळजवळ 3 ते 4 टाईप बघितले. ते व्यवस्थित मित्रांनो लक्ष ठेवा. आता मित्रांनो याच्यातला पुढचा टाईप आहे. बघा काय म्हटलेलं आहे रे मुंबई ते गोवा आपल्याला अंतर दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 540 दिलेलं आहे. मुंबईहून सकाळी 8:30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोव्याहून सुटलेल्या ताशी 75 किलोमीटर वेग असलेल्या गाडीची किती वाजता भेट होईल. काय सांगितलंय मित्रांनो बघा. काय रे बघा मुंबई ते गोवा बघा असं डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला समजेल. काय मुंबई ते गोवा मित्रांनो अंतर दिलेलं आहे. किती दिलेलं आहे आपल्याला अंतर 540 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 540. मित्रांनो हा बघा तुम्ही जर बुक मध्ये याचं एक्सप्लेनेशन वगैरे बघायला गेलं तर खूप लेंदी. बघा किती सोप्या पद्धतीने आपण सोडवणार आहे बघा. काय रे मुंबईवरून एक गाडी रेल्वे निघते. किती वाजता निघते 8:30 वाजता. इथली गाडी किती वाजता निघते रे 8:30 वाजता निघते. सकाळी 8:30 वाजता. ओके कितीने याचा स्पीड किती 60 किलोमीटर पर आवर वेगाने निघते. इकडनं गाडी निघते सकाळी 8:30 वाजता. ओके त्याचवरून गोव्यावरून पण त्याच सेम टाइमला गोव्यावरून गाडी निघते. किती वाजता 8:30 वाजता निघते. याचा स्पीड किती मित्रांनो 75 किलोमीटर पर आवर आहे. तर दोघं गाड्या मित्रांनो एकमेकांना किती वाजता भेटतील. भेटतील म्हणजे ही गाडी मुंबईवरून गोव्याला आणि गाडी तिकडची गाडी गोव्यावरून मुंबईला. दोघं गाड्या एकमेकांना किती वाजता ओलांडतील किती वाजता भेटतील. आता इथे मित्रांनो लक्षात ठेवा बघा. इथे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या मित्रांनो बघा. काय रे कोणत्या 2 गोष्टी लिहून देतो मी बघा. हे डिटेल मध्ये मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या. जेव्हा 2 रेल्वे काय रे एकाच दिशेने जात असतील. काय एकाच दिशेने जात असतील तर मित्रांनो त्या स्पीडचा जो वेग असेल मित्रांनो त्यांच्या स्पीडचा काय घ्यायचा आहे. त्यांच्या 2 रेल्वेत ना दोघांचा स्पीड वेगवेगळा असेल तर स्पीडचा काय घ्यायचा रे डिफरन्स घ्यायचा आहे. स्पीडचा काय घ्यायचा आहे. स्पीडचा काय घ्यायचा आहे डिफरन्स घ्यायचा आहे. कधी रे जेव्हा एकाच दिशेने जात असतील. एकाच दिशेने जात असतील तर स्पीडचा काय घ्यायचा आहे डिफरन्स. आणि जेव्हा दोघं रेल्वे विरुद्ध दिशेने येत असतील. काय रे विरुद्ध दिशेने येत असतील तेव्हा मित्रांनो स्पीडचं काय करायचंय बेरीज करायची. स्पीडचे ऍडिशन घ्यायची. स्पीडची काय करायची बेरीज. ओके इथे डिफरन्स एकाच दिशेने बघा 2 रेल्वे एकाच दिशेने जात असतील तेव्हा स्पीडचं काय घ्यायचंय डिफरन्स. आणि जेव्हा विरुद्ध दिशेने येत असतील मित्रांनो तेव्हा स्पीडचं काय करायचंय प्लस करायचंय. लक्षात ठेवा. आता इथे बघा हा क्वेश्चन काय बघा मित्रांनो दोघं विरुद्ध दिशेने गाड्या येत आहेत ना. विरुद्ध दिशेने येत आहेत म्हणून आपण स्पीडला काय करणार आहे इथं ऍड करणार आहे. काय करणार आहे ऍड करणार आहे. बघा 75 आणि 60 समजा दोघं एकाच दिशेने गेले असतात. समजा पहिली गाडी पण मुंबईकडून गोव्याकडे आणि दुसरी गाडी पण मुंबईकडून गोव्याकडे. जेव्हा दोघं एकाच दिशेने जात राहिल्या असत्या तेव्हा स्पीडचं काय केलं असतं मित्रांनो सबट्रॅक्शन. आणि मित्रांनो विरुद्ध दिशेने येत आहेत म्हणून ऍडिशन.
तर करा 75 आणि 60 यांची ऍडिशन किती होईल रे? 135 होईल. किती होईल? 135. बरोबर आहे ना मित्रांनो? ब्लॅक पेन घेतो मित्र थोडं वेगळा. काय रे? 135 हे किलोमीटर पर हावरच ठेवायचं आहे मित्रांनो, कारण किती वाजता हा तासात आहे मित्रांनो. 12.5 हावर 11:30 बरोबर आहे ना? हे तासातच ठेवायचं, याला मीटर पर सेकंड कन्वर्ट करायचं नाही. या टाईप मध्ये लक्षात ठेवा. ओके. आता मित्रांनो डिस्टन्स, टोटल डिस्टन्स किती रे? 540. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे ना. आणि मित्रांनो इथं टाइम काढायचा आहे. येईल का असं? चला हा इकडे त्यांना डिवाइड होईल. देअरफॉर टाइम इज इक्वल टू काय येणार आहे रे? 540 अपॉन 135. कशाने भाग जातोय? 15ने. बरोबर आहे का? 15 त्रिक 45. किती उरले? 9. 9 0 90. 15 सक 90. 15 नवे 135. परत 9ने भाग जातोय. 9 चोक 36. तर पुढच्या 4 तासात, आता जर मित्रांनो इथं असं विचारलं असतं किती तासात एकमेकांना ओलांडतील, तर मित्रांनो 4 तासात एकमेकांना ओलांडतील. पण आपल्याला काय विचारलंय? किती वाजता भेटतील? टाइम विचारलाय. मित्रांनो बघा, दोघं एकमेकांना किती 4 तासात ओलांडताय ना. दोघं किती वाजता निघाल्या होत्या रे? 8:30 वाजता. दोघं किती वाजता निघाल्या होत्या? 8:30 वाजता. आणि पुढच्या 4 तासात एकमेकांना ओलांडतायत. मग 8:30 आणि 4 किती होतील रे? 12:30. म्हणजे दुपारचे 12:30 वाजता ते एकमेकांना काय होतील रे? क्रॉस होतील. बघा किती सोपा क्वेश्चन आपण एकदम डिटेल मध्ये सांगितलाय मित्रांनो. कळालंय सगळ्यांना? चला, काही डाऊट? समजलंय? तर मित्रांनो ते दोन ज्या गोष्टी आता मी लिहून दिल्या त्या लिहून घ्या. ओके. समजलंय मित्रांनो? तर असा पण टाईप तुम्हाला काय मित्रांनो विचारू शकतात. काय शकतात? विचारू शकतात. बघा आता इथे मित्रांनो काय म्हटलेलं आहे बघा. बघा सेम टाईप वरती, फक्त इथं टाइम वेगवेगळा दिलेला आहे. काय दिलेला आहे रे? टाइम वेगवेगळा आहे. काय क्वेश्चन बघा. मुंबईवरून नागपूरला, काय रे? मुंबईवरून नागपूरला. बघा मुंबई ते नागपूर. बघा मुंबईवरून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी पहिली गाडी काय रे? 60 किलोमीटर पर आवर वेळ जाणारी पहिली गाडी सकाळी किती? 7:30 वाजता निघाली. ओके. मुंबईवरून नागपूरला. आणि त्यानंतर लगेच 8:30 वाजता त्याच मार्गावर दुसरी गाडी, म्हणजे सेम ती पण गाडी मुंबईवरून नागपूरलाच जाते. ही पहिली गाडी. आणि दुसरी गाडी मित्रांनो ती मी इकडे लिहितो, वरती लिहितो. सेम दिशेने निघाली, 8:30 वाजता निघाली. किती? 8:30 वाजता. हिचा स्पीड किती रे? 75. हिचा स्पीड किती? 75 किलोमीटर पर आवर. मग आता इथे मित्रांनो आणि तेच विचारलंय किती वाजता भेटतील. आता इथे डिस्टन्स तर दिलेलं नाही. मग पहिलं काम, आता इथे मित्रांनो मागच्या क्वेश्चन मध्ये टाइम काय होता रे? सेम होता. आता इथं टाइम काय वेगवेगळा आहे. मित्रांनो जेव्हा टाइम वेगवेगळा असेल तर त्या टाइमला काय करायचं रे? सेम करायचं. मग आता सेम करताना मित्रांनो बघा, दोघांमधला जो मोठा टाइम असेल, 7:30 मोठा आहे का 8:30? 8:30. दोघांचा कॉमन टाइम काय असेल? 8:30. आता इथं ऑलरेडी हा 8:30 आहे, तर या 7:30 ला काय करायचं रे? 8:30 करायचंय. मग कसं करणार बघा, काय सांगितलं? जेव्हा टाइम वेगवेगळा असेल तर त्या टाइमला काय करायचं रे? सेम करायचं. सेम कसं करायचं? जो छोटा टाइम असेल, जो आधीचा टाइम असेल त्याला मोठ्या टाइम पर्यंत न्यायचं, नंतरच्या टाइम पर्यंत न्यायचं. कारण 7:30चं 8:30 म्हणजे पुढे जाऊ शकतो टाइम, पण मागे येईल का? नाही. बरोबर आहे ना? कळालं? मग आता इथे मित्रांनो बघा, पहिलं काम काय सांगितलं मी? जर टाइम सेम असेल तर काहीच करायची गरज नाही. मागच्या क्वेश्चन मध्ये टाइम काय होता मित्रांनो? सेम होता. आता थोडं डिफिकल्ट आहे, घाबरून जाऊ नका. ओके. आधीचं सोपं होतं. मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा, फक्त टाइमला सेम करायचं. जो मोठा टाइम असेल तो सेम टाइम असेल. मग आता इथे मित्रांनो बघा, हे 7:30चं 8:30 करायचंय. 7:30 ते 8:30 म्हणजे मित्रांनो किती तासाचा गॅप आहे? 1 तासाचा गॅप आहे ना. 7:30 ते किती करायचंय रे? 8:30 करायचंय. म्हणजे किती तासाचा गॅप आहे? 1 तासाचा. म्हणजे 7:30 ते 8:30 म्हणजे ही 1 तास. जी पहिली गाडी आहे मित्रांनो ती 8:30 पर्यंत 1 तास पुढे गेलेली असेल ना. जर ही 60 किलोमीटर पर आवरचा अर्थ काय होतो रे? तासाला 60 किलोमीटरने ती धावते. बरोबर आहे ना? 7:30 ते 8:30 1 तासाचा गॅप आहे ना. म्हणजे 8:30 समजा इथे पकडूया. 1 तासात ही गाडी किती रे? 60 किलोमीटर पुढे असेल. म्हणजे ही जी दुसरी गाडी ती 8:30 वाजता इथून निघेल आणि जी पहिली गाडी 8:30 वाजता इथून निघेल.
कारण ही 7:30ला निघाली होती ना, 7:30 ते 8:30 60 किलोमीटर कव्हर केलेले असेल. मग मित्रांनो दोघांमध्ये अंतरचा फरक किती? 60. मग जेव्हा अंतर दिलेलं नसेल तेव्हा हे अंतर घ्यायचंय. सेम फॉर्म्युला मित्रांनो, स्पीड इज इक्वल टू काय? डिस्टन्स अपॉन टाइम. आता मित्रांनो एकाच दिशेने धावतायत. जेव्हा एकाच दिशेने धावत असतील तेव्हा स्पीड काय करतो मित्रांनो? सांगा. सबट्रॅक्ट करतो. काय करतो? सबट्रॅक्ट. मग करा. 75 मधून 60 गेले. किती येईल रे? 15. हे तास किलोमीटर पर हवरच ठेवायचंय. डिस्टन्स किती रे? 60. टाइम किती येईल मग? 60 भागीला 15 म्हणजेच किती रे? 4 तास. म्हणजे याचा अर्थ काय होतं रे? दोघं एकमेकांना काय? 4 तासात ओलांडतायत. दोघं किती वाजता निघाला होता सांगा? 8:30 वाजता. कारण आपण 7:30 ते 8:30 करून घेतलं ना दुसऱ्या गाडीला पण. कळालं? दोघांचा सेम टाइम काय घेतला आपण इथे? 8:30. आणि पुढच्या 4 तासात एकमेकांना काय होत आहे? क्रॉस होत आहेत. मग 8:30 आणि 4 किती होतील रे? 12:30. दोघं एकमेकांना किती वाजता भेटतील? 12:30. समजलं मित्रांनो? जर इथे असं विचारलं असतं किती तासात ओलांडतील तर 4 तास आलं असतं. पण इथे टाइम विचारलाय तर टाइम किती येईल? 12:30. समजलं मित्रांनो? मग जेव्हा टाइम वेगवेगळा असेल तर टाइमला काय करायचं रे? सेम करायचं. जो छोटा टाइम असेल त्याला मोठ्यापर्यंत न्यायचं. मग 7:30 ते 8:30 किती? 1 तासाचा फरक होता. 1 तासाला ही गाडी किती जाते? 60 किलोमीटर पर आवर ना. मग ही 1 तासात म्हणजे 8:30 पर्यंत 60 किलोमीटर पुढे गेलेली असेल. ही 8:30 वाजता इथून निघेल आणि ही 8:30 वाजता सुरुवातीच्या पॉइंट पासूनच निघेल. कळालं? मग दोघांमध्ये अंतर किती होतं रे? 60 होतं. म्हणून अंतर किती घेतलं आपण? 60 घेतलं. समजलं? काही डाऊट? तर अशा प्रकारे मित्रांनो हा क्वेश्चन होता. चला समजलंय? ओके. शेवटचा थोडा तुम्हाला अवघड वाटला असेल, पण अवघड मी एकदम सोप्या भाषेत मित्रांनो समजावून सांगितलाय. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करायला विसरू नका. कमेंट कोणती बोला? लय भारी. ओके. आणि मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करून ठेवा. कारण त्या टेलिग्राम वरती मित्रांनो चॅनलवरती रोज तुम्हाला क्वेश्चन सोडवायला भेटतात. नंतर मित्रांनो जे व्हिडिओ काही परीक्षे संदर्भात काही माहिती असेल तर त्या माहिती संदर्भात काही जी माहिती असेल तर ती मित्रांनो टेलिग्रामला टाकलेली असते. तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलला देखील टिक्कर मराठी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मित्रांनो. ओके. आणि शेवटचं मित्रांनो अभ्यास करायला कुठलाही कंजूशीपणा करू नका. याच वर्षी आपल्याला काय मित्रांनो आपल्याला कुठल्या तरी एक्झाम मध्ये सिलेक्शन होऊन आपण मित्रांनो आपलं स्वप्न पूर्ण करायचंय. आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय. त्यासाठी मित्रांनो आम्ही मेहनत घेतोय तर तुम्ही देखील मेहनत घ्यायची. तर अशा प्रकारे रोज युट्यूबला आपले लेक्चर होते. प्रत्येक सब्जेक्टचं लेक्चर होतंय. तर मित्रांनो तुम्ही काय करायचंय ते लेक्चर रोज बघायचे. त्याच्या नोट्स काढायच्या आणि सारखं रिवाइज करायचं. बाकीचं काहीच करायचं नाही. आणि मित्रांनो पुढे आपली बॅच देखील सुरू होते. लाईव्ह बॅच ॲपवरती. तर तुम्हाला त्या बॅचबद्दल माहिती घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये टाकून ठेवा. त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल. ओके. तर आपण आता इथे थांबूया. थँक यू सो मच.